तर झिरो समजणाऱ्या भाजपला ताकद दाखवली. सेना भाजप संघर्षावर निलेश राणेंचं टू द पॉइंट मध्ये मत. दोन आमदार असताना एक दोन जागांची ऑफर. चर्चा सुरू असताना बॅनरवरून शिंदेचे फोटो काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असतानाही झिरो समजणाऱ्या भाजपला निवडणुकीत ताकद दाखवल्याचं निलेश राणे म्हणाले. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलंय. जिल्ह्यात 3 पैकी 2 आमदार असतानाही भाजपला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत 1 आणि 2 जागांची ऑफर देण्यात आल्याचा आरोपही निलेश राणेंनी केलाय. एवढंच नाही तर शिवसेनेची जिल्ह्यात ताकदच नाही हे सांगण्याचा रवींद्र चव्हाणांनी केविलवाणा आरोप केल्याचंही निलेश राणे म्हणाले. छोट्या कारणावर नव्हतं का की बॅनरवरनं फोटो पण सगळी अहो साहेब चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे. आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे. अहो आमचे 2 आमदार आहेत, मी आणि केसरकर साहेब. जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत. एक वर नितेश राणे आहे, एक भाजप आणि 2 शिवसेना. 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात. मग आम्ही काय समजायचं साहेब, मला सांगा तरी. आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची. तुम्ही शून्य आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो. पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला शून्य कसं म्हणू शकता कोणी. मी हा विचार मी सांगू का? एक्झॅक्टली मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात. हा त्याच्यामध्ये दरपोक्ती किंवा हा त्याच्यामागे ही भावना आहे का की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही शून्य आहात. असं सांगायला पाहिजे ना त्यांनी. त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. का? त्या भावनेतून हे आलंय का काय की तुम्ही शून्य आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे. मग आता तुम्ही मला शून्य समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. मी पण साहेब काय कमी नाहीये कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आता आपल्या सोबत आहेत. शून्य समजणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना उत्तर सुद्धा दिलंय निलेश राणेंनी प्रणव या मुलाखतीत. हा नक्कीच सौरभ, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे की राणेंना संपवण्याचा आणि इथल्या इलेक्शनचा हा जो काही निलेश राणेंचा रोख आहे तो पूर्णतः आपण बघायला गेलो तर चव्हाण आणि चव्हाण या एकाच ह्याच्यावर फिरताना पाहायला मिळतं. कारण ते कायम वक्तव्य करताना जे आहे ते भाजपवर कुठेही टीका करताना दिसत नाहीत. फक्त व्यक्ती आणि याच्यामुळेच निलेश राणेंचा आणि इथला जो युतीचा जो संघर्ष आहे तो पाहायला मिळाला होता. आणि त्यातूनच या जागा वाटपाच्या वेळी ज्यावेळी फेऱ्या चालू होत्या त्यावेळी मात्र एकूणच बघायला गेलं तर आम्ही चर्चा करतोय हे फक्त वक्तव्य जे आहे ते शिवसेनेकडनं येत होतं. भाजपकडून कुठेही या संदर्भातले जे आहे ते बोललं जात नव्हतं. मात्र ज्यावेळी आयत्यावेळी म्हणजे सगळ्यांकडनं ज्यावेळी फॉर्म भरायची ज्यावेळी शेवटची डेट आली तोपर्यंत कुणीही करत नव्हतं. त्यावेळी नंतर सगळ्यांनी फॉर्म जे आहे ते एकमेकांच्या विरोधात भरताना पाहायला मिळाले होते. आणि त्यातूनच एक गोष्ट निश्चित झाली होती सौरभ की या ठिकाणी युती होणार नाहीये. आणि त्यामुळेच स्वतंत्र लढायचा निर्णय जो आहे तो प्रत्येकाने घेतला. आणि मग त्यानंतर इथले नेते जे आहेत ते त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले आणि सभांच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्याला आता सिंगल हँडेड लढायचं अशा पद्धतीचे जे आहे ते वक्तव्य शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडनं येताना पाहायला मिळालं. आणि त्यामुळेच ही निवडणूक जी बघायला गेलो तर या निवडणुकीमध्ये एक सौरभ गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, युतीमधले नेते एकमेकांच्या समोर ठाकले होते आणि महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये कुठेही आपल्याला दिसली नाही. आणि त्यामुळेच कदाचित लोकांचं असं म्हणणं होतं की आता जे पुढच्या निवडणुका होतील त्या कदाचित सिंधुदुर्गामधल्या अशा होऊ शकतात की सेना विरुद्ध भाजप अशा पद्धतीची निवडणुका ज्या आहेत त्या होतात की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. आणि त्यातूनच मालवणचं जे प्रकरण जे आलं म्हणजे जे किनवडकरांच्या घरातलं असेल, त्यानंतर नाकाबंदीच्या निमित्तानं झालेलं प्रकरण असेल, हे सगळे प्रकरण जे आहेत ते बाहेर आले. त्यावेळी निलेश राणे एकच फक्त नाव घेत होते ते म्हणजे फक्त आणि फक्त चव्हाण साहेबांचं. कारण बाकी कोणाचंही नाव निलेश राणे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घेताना पाहायला मिळालं नाही. ना पक्षाचं घेतलं नाही, फक्त आणि फक्त एकच नाव जे आहे ते सौरभ घेताना पाहायला मिळालं. आणि त्यामुळेच निलेश राणेंचा रोग जो आहे तो स्पष्टपणे होता की संपवण्याचा आम्हाला पुढे प्रयत्न करू शकत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन सुद्धा आहेत. नवनाथ बन, एकदा निलेश राणे काय म्हटले तेवढा एक बाईट आपण ऐकूयात आणि त्यानंतर त्यावरून मी पुढच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे येतो. छोट्या कारणावर नव्हतं का की बॅनरवरनं फोटो पण सगळी अहो साहेब चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे. आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे. अहो आमचे 2 आमदार आहेत,
मी आणि केसरकर साहेब जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत. एक वर नितेश राणे आहे, एक भाजप आणि 2 शिवसेना, 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात? मग आम्ही काय समजायचं साहेब? मला सांगा तरी, आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची? तुम्ही 0 आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो? पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला 0 कसं म्हणू शकता कोणी? मी हा विचार मी सांगू का? एक्झॅक्टली. मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, हा त्याच्यामध्ये दरपोक्ती किंवा हा त्याच्या मागे ही भावना आहे का की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही 0 आहात? असं सांगायला पाहिजे ना त्यांनी. त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. त्या भावनेतून हे आलंय का काय? की तुम्ही 0 आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे? मग आता तुम्ही मला 0 समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. मी पण साहेब काय कमी नाहीये कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे? तर नवनाथ, शिवसेनेला 0 समजणाऱ्या भाजपला निवडणुकीत ताकद दाखवल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत. तर निलेश राणेंची ताकद दिसली का भाजपला? एक सीट पण नाही, 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद संपलेली आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष नेते एकमेकांसोबत बसतायत आणि महायुतीमध्ये कुठेही अंतर्गत समन्वय नाही असं चित्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु तिन्ही नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे दोघेही एकत्र बसलेत. अजितदादा देखील एकत्र येत आहेत आणि याच्यामध्ये अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये अशा पद्धतीची समज ही त्या पक्षातील नेत्याला दिली जाते. त्यामुळं निलेशजी राणे जे काही बोलले ते मला वाटतं इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर बोलले. आता निवडणुका संपलेल्या आहेत, महायुतीमध्ये कुठेही वाद नाही. स्वतः रवींद्र चव्हाण काल सिंधुदुर्गामध्ये जाऊन आले, तिथे त्यांची बैठक झाली. काल सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. त्यामुळं आमच्यामध्ये असा कुठेही मतभेद किंवा वाद नाही. भारतीय जनता पार्टीची ताकद तिथे आहे, शिवसेनेची ताकद आहे. आम्ही दोघांच्या ताकदीमुळेच महायुतीचं सरकार आलंय. म्हणजे अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, या तिघांनाही निवडून देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. जनतेचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही म्हणणं की भारतीय जनता पार्टीमुळे आले किंवा त्यांनी म्हटलं शिवसेनेमुळे आलं किंवा आणखी कोणीतरी म्हणायचं राष्ट्रवादीमुळे आलाय, असं नाही. तर तिघांची एकत्रित ताकद दिसली आणि त्याचा हा संयुक्त परिणाम झालाय. निलेशजी राणे जिथून निवडून आले तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे त्यांची मदत केलेली आहे, त्यांना सहकार्य केलंय, त्याच्यामुळे ते निवडून आलेत. आणि जिथे नितेश राणे निवडून आलेत तिथे निश्चितपणे शिवसेनेने आम्हाला मदत केली, त्याच्यामुळे नितेश राणे निवडून आलेत. एकमेकांना इलेक्शनच्या काळामध्ये सहकार्य होतच, कारण महायुती होती, त्यामुळे एकमेकांचे वोट ट्रान्सफर झालेले आहेत. एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना सहकार्य केलंय. आता अशा पद्धतीचा वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही तिघही समन्वयानं काम करतोय. त्यांच्याही वक्तव्याचा असा अर्थ निघत नाही की भारतीय जनता पार्टी तिथे काही नाहीये. एकमेकांना निश्चितपणे सहकार्य केलंय. आता स्थानिक पातळीवर युती होताना काही ठिकाणी मतभेद होतात, पण मनभेद नाहीयेत. आता सिंधुदुर्गमध्ये ज्या पद्धतीनं उबाटा गटाला सोबत घेण्याचं काम शिवसेनेने केलं, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना थोडंसं हे वाटलं, अस्वस्थ वाटलं, त्याच्यातून टीका टिप्पणी झाली. परंतु आता इलेक्शन झाली, तुम्ही बघा सिंधुदुर्गमध्ये आपण पोस्ट अलायन्स भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येईल आणि सिंधुदुर्गातल्या सर्व महापालिका नगरपालिकेमध्ये आमच्या संयुक्तपणे महायुतीचं सरकार सगळीकडे बसलेलं असेल. आमची पोस्ट इलेक्शन अलायन्स नक्की होईल, हे बघा तुम्ही. ठीक आहे नवनाथ, धन्यवाद भाजपची भूमिका मांडण्यासाठी, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी. आणि त्याचबरोबर प्रणव, तुमचेही आभार. कोकणातलं स्थानिक राजकारण तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं त्यासाठी.